नमस्कार. मी भाग्यश्री नागपुरे, शिक्षण सेवकांची महिला प्रतिनिधी म्हणून इथे उपस्थित आहे. मोरे सरांनी सगळ्या मागण्या पालकमंत्री साहेबांसमोर ऑलरेडी मांडलेल्या आहेत, पण काही गोष्टी राहिल्या होत्या. म्हणजे जसं या सभागृहामध्ये जे काही उपस्थित शिक्षण सेवक आहेत मॅडम, ते सगळ्यांचं जे वय आहे ते जवळपास 32 क्रॉस केलेले लोक आहेत. आणि त्यामुळे भरती जी झाली ती 2010 नंतर 2017मध्ये झाली होती, पण ती खूप अल्प प्रमाणात झाली होती. त्याच्यानंतर मग 2023-24च्या दरम्यान ही शिक्षकांची भरती झालेली आहे. आणि बरेचशी मुलं अशी आहे की ज्यांच्यावरती कौटुंबिक जबाबदाऱ्या आहे, बऱ्याच लोकांच्या फॅमिली आहेत. आणि 16,000 हे खूपच तुटपुंज मानधन आहे. तर मग एवढ्या 16,000 तुटपुंज मानधनामध्ये कसं भागवायचं हा एक आमचा इश्यू होता. कारण महागाई बऱ्याच प्रमाणात वाढलेली आहे आणि सध्याच्या कालावधीमध्ये 16,000 एक सिंगल व्यक्ती ठीक आहे जगू शकतो, संपूर्ण फॅमिलीला जगवणं जरा कठीण आहे. त्याच्यानंतर सेवक कालावधीमध्ये काही लोकांचं असं झालं की जवळपास म्हणजे 8 दिवसाच्याच कालावधीमध्ये काही लोकांच्या डेथ पण झालेल्या आहेत शाळेवरती जाता जाता ॲक्सिडेंटली. तर आम्हाला सेवक कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचं संरक्षण मिळत नाही. तर त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की हा कालावधीच नको आहे आणि तो रद्द करण्यात यावा. कारण ज्यावेळी आधी हा कालावधी सुरू करण्यात आला होता तर त्यावेळी नोकरीवर लागणारे जे लोक होते त्यांचं जे वय होतं ते 21-22च्या घरात होतं. त्यामुळे 23-24-25 पर्यंत त्यांचा सेवक कालावधी संपून जात होता. परंतु आजची कंडिशन अशी आहे की 30-35 वय झाल्यानंतर जर लोक नोकरीवर लागत आहे तर त्यांची सेटलमेंट, त्यांचं पूर्ण आयुष्य जे आहे त्यांना नोकरीचा कालावधीच आम्हाला 24 ते 25 वर्षाचा मिळत आहे. आणि या 24 ते 25 वर्षाच्या कालावधीमध्ये मग लग्न झालं, कौटुंबिक जबाबदाऱ्या झालं, हे सगळं पाडता पाडता सगळ्यांच्या नाकीनऊ येत आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की ही शिक्षण सेवक जी योजना सुरू झाली होती ती एक प्रकारची योजना आहे आणि ती सरकारने रद्द करण्याचा प्रयत्न करावा. आता मंत्री महोदयांनी समान वेतनाचं आश्वासन दिलेलं आहे. तांत्रिक बाबींमुळे या गोष्टी जर करणं शक्य नसेल तर निदान त्यांनी जे इथे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पूर्ततेस जावं एवढीच मी आशा करते आणि माझे 2 शब्द संपविते. धन्यवाद.